नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा MPC लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एक विशेष व्हिडिओ पाहणार आहोत. राज्यसेवा पूर्व परीक्षेला आता शेवटचे 10 दिवस राहिलेले आहेत. या 10 दिवसांमध्ये कशा पद्धतीने तयारी करायला हवी, त्याची शेवटची रिव्हिजन कोणती असायला हवी, यासाठी स्ट्रॅटेजी काय पाहिजे आणि प्लॅनिंग कशा पद्धतीने करावी, याबद्दल सविस्तरपणे आपण आज जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा, कारण या 10 दिवसांमध्ये तुम्ही केलेला अभ्यासच शेवटी परीक्षेमध्ये फायद्याचा राहणार आहे. चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. सर्वप्रथम आपण 1-2 मिनिटांमध्ये सिलेबसला पाहून घेऊया. यामध्ये एकंदरीत 7 सब्जेक्ट आहेत. त्यामध्ये पॉलिटी याचे 15 क्वेश्चन आहेत 30 मार्कांसाठी, जॉग्राफी 15 क्वेश्चन आहेत 30 मार्कांसाठी, हिस्ट्री 15 क्वेश्चन आहेत 30 मार्कांसाठी आणि इकॉनॉमी 15 क्वेश्चन आहेत 30 मार्कांसाठी. हे 4 विषय अतिशय महत्त्वाचे आहेत. याच्यासाठी तुम्हाला कोर स्टडी लागणं खूप महत्त्वाचं आहे आणि आतापर्यंत तो तुम्ही केलेलाच असेल. आता आपण फक्त शेवटच्या 10 दिवसामध्ये या 4ही विषयांमधली आणि इतरही विषयांमधली कोणत्या पॉईंट्सवर रिव्हिजन करायला हवी हे आपण पाहणार आहोत. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा आणि विद्यार्थ्यांना अतिशय अवघड जाणारा विषय म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. यामधील कोणत्या टॉपिकवर नेमका आपण फोकस केला तर आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात हे देखील आपण पाहणार आहोत. सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे 20 क्वेश्चन्स असतात 40 मार्कांसाठी, म्हणजे सगळ्यात जास्त वेटेज सध्या या सायन्स अँड टेक्नॉलॉजी या पार्टला आहे. त्यानंतर पर्यावरणाचे 5 क्वेश्चन असतात 10 मार्कांसाठी आणि चालू घडामोडी याचे 15 क्वेश्चन असतात 30 मार्कांसाठी. त्यामुळे एकंदरीतच इक्वल डिस्ट्रीब्युशन म्हणता येईल आणि 7ही विषय यामध्ये कव्हर केलेले आहेत. सायन्स अँड टेक्नॉलॉजीला थोडंसं जास्त वेटेज आहे, त्यामुळे आपल्याला त्याबद्दल थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. या 10 दिवसामध्ये प्लॅनिंग कशी असायला हवी याबद्दल थोडक्यात सांगतो. आता ही मी प्लॅनिंग तयार केलेली आहे. या पद्धतीचीच तुमची असावी असं काही नाही. यामध्ये तुम्ही थोडंफार मोल्ड होऊ शकता, परंतु जर तुम्ही या पद्धतीने जर प्लॅनिंग केली तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. आजचा दिवस म्हणजे 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर अशा दोन्ही दिवसामध्ये तुम्ही पॉलिटी या घटकाला लक्ष दिलं पाहिजे. कारण पॉलिटी असा विषय आहे की तुम्ही अभ्यास केला की त्याच्यातून रिटर्न खूप जास्त मिळणार आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही जितकी जास्त त्याची रिव्हिजन कराल तितकं जास्त तुम्हाला ते प्रोडक्टिव्ह असणार आहे. पॉलिटी असेल किंवा ही बाकीचे जॉग्राफी आपण ते पुढे पाहणारच आहोत, परंतु हिस्ट्री, सायन्स हे असे विषय आहेत की जिथे जास्त रिटर्न आपल्याला मिळू शकत नाही, परंतु पॉलिटी विषयामध्ये आपल्याला जास्तीत जास्त रिटर्न मिळू शकतं. त्यामुळे जास्तीत जास्त रिव्हिजन आपल्याला याचीच असायला हवी. त्यामुळे हे 2 दिवस, पहिले 2 दिवस हे तुम्ही पॉलिटी या विषयाचाच अभ्यास करायला पाहिजे. त्यानंतर 2 नोव्हेंबर या दिवशी जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट असा दोघांचाही एक दिवस पूर्ण दिवसामध्ये तुम्ही रिव्हिजन करायला पाहिजे. 3 नोव्हेंबर या दिवशी म्हणजे चौथ्या दिवशी तुम्ही ही इतिहासाची रिव्हिजन करायला पाहिजे. 4 नोव्हेंबर या दिवशी इकॉनॉमी म्हणजे अर्थशास्त्राचा पूर्ण त्यामधील कोणकोणते घटक पाहायचे आहेत, कोणकोणत्या गोष्टी रिव्हिजन करायचे हे आपण पुढे पाहणारच आहोत, परंतु त्याबद्दल देखील आपण रिव्हिजन करणं गरजेचे आहे. 5 नोव्हेंबर या दिवशी सायन्स अँड टेक याची पूर्ण दिवसभरामध्ये रिव्हिजन करायला पाहिजे. 6 नोव्हेंबर आता पूर्ण आपले जे काही कोर सब्जेक्ट आहेत हे सगळे आपण कव्हर केलेले आहेत. पण आता 6 नोव्हेंबर या दिवशी पॉलिटी आणि जॉग्राफी याची पुन्हा एकदा दुसरी रिव्हिजन झाली पाहिजे. म्हणजे लक्षात ठेवा, पॉलिटी आपण ऑलरेडी 2 दिवस दिलेले आहेत आणि 6 नोव्हेंबर या दिवशी पुन्हा एकदा आपण त्याला रिवाईज करतोय. त्यामुळे पॉलिटी आपल्याला एकदम डीप डाऊन आपल्याला लक्षात राहणार आहे. पॉलिटी आणि जॉग्राफी असे दोन्ही मिळून 6 नोव्हेंबर या दिवशी रिव्हिजन करण्यात येईल. त्यानंतर 7 नोव्हेंबर या दिवशी हिस्ट्री आणि इकॉनॉमी अशा दोन्ही विषयांची रिव्हिजन करायची आहे. 8 नोव्हेंबर या दिवशी सायन्स अँड टेक ही पूर्ण दिवसभरामध्ये पुन्हा एकदा, कारण 20 क्वेश्चन्स आहेत 40 मार्कांसाठी, आपल्याला फुल डे त्याचाच रिव्हिजन करायची आणि सोबत करंट अफेअर देखील थोडाफार प्रमाणात पाहून घ्यायचा आहे. आणि ऑब्व्हियसली 9 नोव्हेंबरला आपली परीक्षा आहे. परीक्षेची वेळ 10 ते 12 अशी असणार आहे. आपण सेंटरला 9 वाजेपर्यंत जाणार आहोत. सकाळी जर तुम्ही लवकर उठलात तर करंट अफेअरची रिव्हिजन आणि प्लस आपल्या ज्या काही शॉर्ट नोट्स आहेत त्या आपण रिवाईज करू शकतो. आणि लक्षात घ्या, यामध्ये कुठेही करंट अफेअर मी ठेवलेलं नाही, कारण या पूर्ण 10ही दिवसांमध्ये रोज 1 तास किंवा 2 तास असा पॅरलली तुम्ही थोड्याफार प्रमाणात करंट अफेअर करणं गरजेचं आहे. म्हणजे डेली करंट अफेअर आणि शेवटच्या दिवशी पण, एक्झाम डेच्या दिवशी पण सुरुवातीला जाताना करंट अफेअर. कारण करंट अफेअर स्टॅटिक सब्जेक्ट आहे, त्यामुळे आपण मल्टिपल रिव्हिजन केल्या तर आपल्याला जास्तीत जास्त ते लक्षात राहू शकतं. पुन्हा एकदा सांगतो, या 10 दिवसांमध्ये तुम्ही महत्त्वाचे पॉईंटच वापरायचे आहेत. कोणताही नवीन मुद्दा आता या ठिकाणी वाचायला घ्यायचा नाहीये. त्यामुळे नवीन कोणताही मुद्दा तुम्ही घेणार नाही. आतापर्यंत जो तुम्ही अभ्यास केलेला आहे त्याचीच रिव्हिजन असणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची म्हणजे या 10 दिवसांमध्ये तुम्ही PYQ वारंवार पाहायचे आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे काही आपले आहेत
आयोगाचे किमान मागचे 4 ते 5 वर्षातील म्हणजे 2021, 22, 23, 24 असे 4 पेपर जरी तुम्ही पाहिले, तरी तुम्हाला खूप चांगली आयडिया येऊ शकते, की कशा पद्धतीने आपण प्लॅनिंग करायला हवी किंवा कशा पद्धतीने आपण अभ्यास करायला हवा. त्यामुळे या पी-वाय-क्यू वारंवार तुम्ही पाहणं गरजेचं आहे. मल्टिपल रिव्हिजन करणं गरजेचं आहे आणि सोबतच आता मी पुढे सांगणार आहे, की सब्जेक्ट वाईज तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे. आता आपण सगळ्यात अगोदर करंट अफेअर जो की बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क देत नाही अशा पद्धतीचा हा टॉपिक आहे. परंतु मी काही टॉपिक्स त्यातले काढलेत. जर तुम्ही एवढेच जरी वाचले, तरी तुम्हाला खूप जास्त चांगला फायदा होऊ शकतो. करंट अफेअरमधला सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात जास्त वेळा प्रश्न विचारणारा टॉपिक म्हणजे पुरस्कार. या पुरस्कारामध्ये कोणते पुरस्कार विचारले जातात? तर लक्षात घ्या, ही जी लिस्ट आहे, या पुरस्कारांची ही यादी आणि हेच पुरस्कार वारंवार विचारले जातात. त्यामुळे तुम्ही याचीच रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. पद्म पुरस्कार, भारतरत्न पुरस्कार, नोबेल पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ऑस्कर, बुकर, ज्ञानपीठ, खेलरत्न, राष्ट्रीय पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार. हे मी जे आता मेन्शन केलेत, हे अतिशय महत्त्वाचे असे पुरस्कार आहेत. या व्यतिरिक्तही अतिशय खूप सारे पुरस्कार विचारले जातात. परंतु महत्त्वाची प्रायोरिटी आपण या पुरस्कारांना द्यायला पाहिजे. त्यामुळे हे पुरस्कार कोणाला भेटलेले आहेत, त्या व्यक्ती कोण आहेत आणि त्या व्यक्तींबद्दलची माहिती हे सर्व आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुढचा घटक आहे क्रीडा. आता स्पोर्ट्स रिलेटेड देखील क्वेश्चन खूप विचारले जातात. आशियाई स्पोर्ट्स असतील, कॉमनवेल्थ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असतील, टेनिसच्या ज्या ग्रँड स्लॅम स्पर्धा आहेत त्या असतील, क्रिकेटची काही महत्त्वाची घटना झाली असेल रिसेंटमध्ये किंवा वर्ल्ड कप जिंकलेला असेल तर त्याबद्दल, किंवा आता रिसेंटमध्ये आपण फेब्रुवारीमध्ये चॅम्पियनशिप क्रिकेटमधली जिंकलेली आहे त्याबद्दल देखील प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. फुटबॉलच्या कोणत्या स्पर्धा आहेत, लोकल लेवलच्या कोणत्या फुटबॉलच्या स्पर्धा असतात, संतोष ट्रॉफी जी काही आहे किंवा महिलांची आता जी काही जिजामाता स्पर्धा झालेली आहे फुटबॉलची रिलेटेड ती देखील विचारली जाऊ शकते. हॉकीच्या कोणत्या स्पर्धा आहेत, बुद्धिबळ तर खूप सध्या चर्चेमध्ये आहे. कारण आपले जे काही वेगवेगळे बुद्धिबळपटू आहेत, डी गुकेश असतील किंवा अतिशय बाकीचे पण आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू असतील आणि वेगवेगळ्या आपण खूप सारे आता महिलांमध्ये जी काही दिव्या देशमुख हिने खूप छान पद्धतीने कामगिरी केलेली आहे, ती महाराष्ट्राचीच आहे. त्यामुळे त्याबद्दल देखील आपल्याला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. त्यानंतर पुढचा अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे जागतिक घटकामध्ये महत्त्वाच्या संघटना ज्या कोणत्या आहेत, म्हणजेच WTO असेल, UN असेल, वेगवेगळ्या आपल्या सार्क असेल किंवा या व्यतिरिक्तही खूप सारे आहेत. G20 असेल, ब्रिक्स समिट आहे. या सगळ्या ज्या संघटना आहेत त्यांची परिषद कोणत्या ठिकाणी झालेली आहे, त्यांची रचना कशी आहे, त्याच्यामध्ये कोणते घटक देश आहेत, कोणत्या देशांपासून ती जागतिक संघटना आहे. मागच्या वर्षी आपण पाहिलंच असेल की 5i संघटनेबद्दल विचारलेलं होतं किंवा त्यांचं जर परिषद झाली असेल तर ती कोणत्या ठिकाणी झालेली आहे. या पद्धतीचे आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. तसेच युद्ध आणि ऑपरेशन सलग 2 मध्ये हा प्रश्न विचारलेला आहे की कोणते ऑपरेशन कोणत्या ठिकाणी राबवलेले आहेत, त्यामध्ये कोणत्या क्षेपणास्त्रांचा वापर झालेला आहे, मदर ऑफ बॉम्ब, फादर ऑफ बॉम्ब अशा पद्धतीचे देखील प्रश्न विचारले जातात. टाइम पर्सन ऑफ द इयर अशा पद्धतीचा देखील क्वेश्चन विचारला जातो. जग आणि भारत संबंध म्हणजे कोणत्या जगामध्ये काही घटना झाली आहे त्याचा भारताशी काही संबंध असेल तर तो कशा पद्धतीने विचारला जातो, अशा पद्धतीचे देखील प्रश्न येतात. वेगवेगळे निर्देशांक, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हे निर्देशांक देखील आपल्याला विचारले जातात, जे करंटच्या अनुषंगाने असतात. त्यामुळे आपल्याला हा टॉपिक देखील माहिती असणं गरजेचं आहे. पुढचा पुन्हा एकदा व्यक्तिविशेष. पुरस्कार प्राप्त व्यक्ती कोणत्या आहेत, त्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींबद्दलची माहिती आपल्याला विचारली जाते. मागच्या वर्षी आपण पाहिलंच असेल की भारतरत्न पुरस्कार कर्पूरी ठाकूर यांना भेटला होता, तर कर्पूरी ठाकूर यांच्याबद्दलचा क्वेश्चन तयार झालेला होता. परत आपल्याला माहीतच असेल की वेगवेगळे जे काही महत्त्वाचे पुरस्कार म्हणजे नोबेल पुरस्कार कोणाला भेटलेले आहेत, त्या नोबेल पुरस्कार ज्यांना भेटलेले त्याबद्दलचा देखील प्रश्न विचारण्यात येतो. किंवा कोणत्या व्यक्तीचं जर महत्त्वाच्या व्यक्तीचं निधन झालेलं आहे, आपल्याला माहीतच असेल मागील 6-7 महिन्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशा व्यक्तींचं निधन झालेलं आहे, तर त्यांच्याबद्दल देखील माहिती विचारली जाऊ शकते. किंवा महत्त्वाच्या नेमणुका म्हणजे आपल्याला कोणकोणते अपॉइंटमेंट झाले असतील. आता माहीत आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे गवई आहेत ते सध्या चर्चेमध्ये देखील आहेत, परंतु आपल्याला त्यांच्याबद्दलचे क्वेश्चन देखील विचारले जाऊ शकतात. किंवा एखाद्या व्यक्तीने काही विशेष कामगिरी केलेली आहे की एखादं महत्त्वाचं शिखर चढलेलं आहे किंवा अतिशय विशेष अशी कामगिरी केलेली आहे, त्याबद्दल देखील प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला त्या व्यक्तिविशेष ही माहिती देखील असणं गरजेचं आहे. त्यानंतर
राजकीय घटना देखील विचारल्या जातात. म्हणजेच महत्त्वाच्या कोणत्या घटना दुरुस्ती झालेल्या आहेत का? एखादी महत्त्वाची परिषद झालेली आहे का? ती परिषद झाली असेल तर कोणत्या ठिकाणी झालेली आहे? एखादी महत्त्वाची नियुक्ती झालेली आहे का? रिसेंटच्या काळामध्ये कोणत्या निवडणुका झालेल्या आहेत का? तर त्या निवडणुकांचा ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? कोर्टाने कोणते निकाल दिलेले आहेत का? कोर्टाने एखादा निकाल दिलेला असेल, तर तो भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमाशी रिलेटेड आहे, ते देखील विचारले जाते. काही राज्यांचा वाद देखील मध्यंतरी उद्भवतो, तर तो वादाबद्दल देखील प्रश्न विचारला जातो किंवा एखादी समिती स्थापन केलेली आहे का? तर ती समिती देखील माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. समित्यांच्या जोड्या देखील लावायला विचारण्यात येतात. मागच्या वर्षी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या समित्या विचारण्यात आलेल्या होत्या. इव्हन न्यू एज्युकेशन पॉलिसी जे आहे, नवीन शैक्षणिक धोरण, यासाठी कोणती समिती स्थापन केली होती, अशा पद्धतीचं देखील क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर योजना, वेगवेगळ्या भारत सरकारच्या ज्या काही योजना आहेत, ज्या सोशल सेक्टरशी रिलेटेड आहेत, म्हणजे ज्याच्यातून सामाजिक असा फायदा होतो आहे, अशा पद्धतीच्या योजना विचारल्या जातात. महाराष्ट्र राज्य सरकारच्या कोणत्या महत्त्वाच्या योजना असतील तर त्या विचारल्या जातात. तसेच इतर राज्य सरकारांच्या देखील योजना विचारल्या जातात, परंतु ते लॉजिकल क्वेश्चन असतो. मागच्या वर्षी ओडिशाची एक योजना विचारलेली होती 2024च्या पेपरमध्ये, परंतु तो लॉजिकली आपल्याला आन्सर निघू शकतात. तर एकदम महत्त्वाची प्रायोरिटीची एखादी योजना असेल तर त्याबद्दल विचारलं जाऊ शकतो. लाडकी बहीण योजना सध्या खूप चर्चेमध्ये आहे, तर त्याबद्दल देखील प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. सामाजिक योजना, आर्थिक लाभाच्या योजना कोणत्या असतील तर त्या देखील विचारण्यात येऊ शकतात. त्यामुळे योजनांचे प्रश्न आपल्याला करंट अफेअरमध्ये विचारण्यात येऊ शकतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये आपल्याला इस्रोचे मिशन मात्र खूप महत्त्वाचे आहेत आणि ते आपल्याला वारंवार विचारले देखील जातात. मागच्या वर्षी पुन्हा एकदा सांगतो, आदित्य L1 वर प्रश्न विचारण्यात आलेला होता, की आदित्य L1ला कोणत्या इतर अंतराळ संस्थेने मदत केली होती किंवा नासाचं कोणतं मिशन आहे. आता मध्यंतरी इस्रो आणि नासा या दोन्हींनी मिळून एक महत्त्वाचं एक सॅटेलाईट अवकाशामध्ये सोडवलेलं होतं. तर ते कोणतं अवकाश सॅटेलाईट आहे? तर वेगवेगळे जे महत्त्वाचे मिशन आहेत, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सुपर कॉम्प्युटर कोणता आहे का? एखादा सुपर कॉम्प्युटर तो कोणत्या देशाचा आहे? त्याचा स्पीड किती आहे? हे देखील विचारण्यात येऊ शकतो. महत्त्वाचा एखादा काही म्हणजे सध्या जगामध्ये कोणता विषाणू पसरलेला आहे का? आणि जर तो पसरलेला असेल, तर त्यावर कोणती लस वापरण्यात येत आहे? अशा पद्धतीचे देखील प्रश्न विचारण्यात येऊ शकतात. पर्यावरणामध्ये महत्त्वाचे निर्देशांक म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स असेल किंवा इतर कोणते इंडेक्स असेल, नीती आयोगाचे काही निर्देशांक असतील, ते आपल्याला विचारतात. प्रदूषणाबद्दल प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. हवामानबद्दल परिषदा, अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात. IUCNच्या कोणती परिषद आली, COP21 किंवा COP21 चे आता ते मी जस्ट एक्झाम्पल सांगितलं, परंतु COPची कोणती महत्त्वाची परिषद झालेली आहे का? याबद्दल प्रश्न विचारण्यात येतो. आर्थिकमध्ये बजेट, आता बजेट आणि सविस्तर वाचण्याची गरज नाहीये, परंतु बजेटमध्ये एखादी प्रॉमिनंट स्कीम आहे का, जी आता नुकतीच सुरू केलेली आहे, तर त्याबद्दल देखील प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. काही टॅक्सेशन बदललेलं आहे का? टॅक्सेशन बदलले असेल तर त्यामध्ये एखादा स्पेसिफिक असा टॅक्स आहे का जो की लावलेला आहे? मागच्या वर्षी अशा पद्धतीचं क्वेश्चन आलेलं आहे. फायनान्स कमिशन अतिशय महत्त्वाचं आहे. फायनान्स कमिशनची काही नवीन रचना देखील आता केलेली आहे, वित्त आयोग. त्या वित्त आयोगाचे प्रमुख कोण आहेत? त्याच्यामध्ये इतर सदस्य कोण आहेत? ते किती वर्षांसाठी आहे? अहवाल कधी देणार आहे? कोणत्या वर्षी देणार आहे? कधी स्थापन केलेलं आहे? सर्व आपल्याला फायनान्स कमिशनचं विचारण्यात येऊ शकतो. अतिशय प्रॉमिनंट टॉपिक आहे. फायनान्स कमिशन आपल्याला नक्की विचारण्यात येईल. RBIचं नवीन काही योजना आलेली आहे का? त्याबद्दल देखील विचारण्यात येऊ शकतो. महाराष्ट्र या घटकामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत का कोणत्या? तर बजेट आहे का? बजेटमध्ये महाराष्ट्राचं जे बजेट आहे त्यामध्ये काही योजना मेन्शन आहेत का? वेगळे कोणतं महामंडळ स्थापन केलेलं आहे का? महामंडळावर देखील प्रश्न आलेला आहे. एखादी महानगरपालिका नवीन स्थापन झालेली आहे का? चर्चेमध्ये आहे का? किंवा इतर काही वन लाईनर गोष्टी आहेत महाराष्ट्राबद्दलच्या, त्या देखील विचारण्यात येऊ शकतो. राज्य प्राणी किंवा अजून काही महत्त्वाचे काही नैसर्गिक स्थळं वगैरे काही असतील, तर महाराष्ट्राचे ते देखील प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. संरक्षण या गटामध्ये देखील महत्त्वाचे क्षेपणास्त्र, DRDOशी रिलेटेड काही असेल किंवा महत्त्वाचे युद्ध सराव असतील. युद्ध सराव देखील वारंवार होत असतात आणि महत्त्वाचे कोणते युद्ध सराव असतील, तर ते देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे करंट अफेअरचे हे काही 11 टॉपिक मी इथे मेन्शन केलेले आहेत. हे 11ही टॉपिक आपल्याला महत्त्वाचे आहेत आणि हे वाटलं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. कारण हेच टॉपिक तुम्ही रिव्हिजन करून गेलात, तुम्हाला जास्तीत जास्त याचा रिटर्न मिळणार आहे. आता आपण थोडक्यात इतिहासाबद्दल माहिती पाहूया. इतिहासामध्ये 4 महत्त्वाचे घटक आहेत. त्यामध्ये पहिला आहे मॉडर्न इंडिया, दुसरा आहे प्राचीन भारत, तिसरा आहे महाराष्ट्राचा इतिहास आणि चौथा आहे मध्ययुगीन भारत. मॉडर्न इंडियामध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारण्यात येतात. तर मॉडर्न इंडियामधील 1857चा इतिहास, काँग्रेसचे कोणते सेशन झाले असेल तर ते, स्वदेशी चळवळ, 1915 ते 1920च्या घटकामधील काही गोष्टी म्हणजे महात्मा गांधींचं आगमन झालं होतं. नंतर लोकमान्य टिळक यामध्ये खूप चर्चेमध्ये होते. कोणतं INCचे सेशन महत्त्वाचे आहेत. ॲनी बेझंट देखील यामध्ये चर्चेमध्ये होत्या. असहकार चळवळ 1920 मध्ये झाली होती. त्याच्या अगोदर खिलाफत चळवळ झाली होती.
अहमदाबाद मिल स्ट्राईक. मग ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याबद्दल विचारलं येऊ शकतो. सविनय कायदेभंगाच्या रिलेटेड काही गोष्टी विचारण्यात येऊ शकतात. नेहरू रिपोर्ट आलेला आहे आपल्याला. चले जाव चळवळीबद्दलचे देखील त्या अराउंड विचारले जातात. 1945 ते 1948 या घटकामध्ये आपल्याला कोणत्या महत्त्वाच्या संघटना झालेल्या आहेत किंवा महत्त्वाच्या कोणत्या घटना यामध्ये झालेल्या आहेत ते देखील विचारण्यात येऊ शकतो. मुस्लिम लीगची काय रोल होता. त्यानंतर वृत्तपत्रे देखील खूप वेळा विचारण्यात येतात. वृत्तपत्रे, महत्त्वाचे व्यक्ती आणि त्यांचे वृत्तपत्रे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. वेगळे कोणते क्रांतिकारी उठाव झाले असेल, HSRAची स्थापना असेल, भगतसिंग, आपले चंद्रशेखर आझाद याबद्दलचे देखील आपल्याला वेगवेगळे प्रश्न विचारण्यात येऊ शकतात. महत्त्वाच्या संस्था कोणत्या स्थापन झालेल्या आहेत आणि संस्था, संघटना, त्यांचे हेडक्वार्टर, त्यांची कोणी संस्था स्थापन केली म्हणजे अनुशीलन समिती असेल, आता सांगितल्याप्रमाणे HSRA असेल, खूप साऱ्या संस्था आहेत त्याच्याबद्दल देखील विचारण्यात येऊ शकतो. ज्या प्रॉमिनंट आहेत त्याचं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचे कायदे म्हणजे जे काही आपल्या 1948ला जो अल्टिमेटली आपलं जे संसद जी स्थापन झाली त्यामध्ये जे संविधान आपण लिहायला सुरुवात केलं त्याच्या अगोदर कशा पद्धतीने घटना घडत गेल्या आहेत. 1919चा कायदा असेल, 1909चा मॉर्लेमेंटो कायदा असेल किंवा 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफर्ड कायदा असेल, 1935चा भारत सरकारचा कायदा असेल, ह्या सर्व कायद्याबद्दल देखील प्रश्न विचारण्यात येऊ शकतात. प्राचीन भारतामध्ये सातवाहन, मौर्य, गुप्ता, हर्षवर्धन, महाजनपदे, चालुक्य या महत्त्वाच्या संघटना याबद्दलच क्वेश्चन विचारण्यात येतो. हेच तुम्हाला फक्त माहिती करून जायचं की हर्षवर्धनाच्या काळामध्ये कोणत्या आर्टिस्टिक कला होत्या किंवा हर्षवर्धनाने कोणते साहित्य लिहिलेलं होतं, मौर्य काळामध्ये कोणतं साहित्य होतं, सातवाहनाचा कोणता संस्थापक आहे, चालुक्य काळामध्ये कोणते होते, अश्मयुगीनचे साइट्स कोणते आहेत हे देखील विचारण्यात येऊ शकतं. प्राचीन भारताचं एकूणच साहित्य, ग्रंथ आणि महत्त्वाचे साइट्स आणि महत्त्वाचे राजे एवढेच फक्त 4-5 पॉईंट महत्त्वाचे आहेत. त्यानंतर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महत्त्वाच्या संघटना, मी पुन्हा एकदा सांगतो, संघटना विचारण्यात येतात. आपल्याला सगळ्या संघटना, संस्था माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजेच खूप साऱ्या संघटना आहेत. बॉम्बे असोसिएशन असेल, INCच्या अगोदर कोणत्या संघटना होत्या, INCच्या नंतर कोणत्या संघटना झालेल्या आहेत, महात्मा फुलेंनी कोणती संघटना स्थापन केलेली आहे, किंवा महादेव गोविंद रानडे यांनी कोणती संघटना स्थापन केलेली आहे किंवा ते कोणत्याशी संघटनेशी संबंधित होते किंवा महिलांशी संघटनेत कोणत्या संबंधित संघटना आहेत का, तर ते देखील विचारण्यात येऊ शकतं. महत्त्वाच्या लढाया ज्या काही झाल्या होत्या म्हणजे वेगवेगळे उठाव झाले होते, भिल्ल, कोळी याबद्दलच्या देखील विचारण्यात येऊ शकतो. महाराष्ट्राच्या इतिहासातील देखील वृत्तपत्रे, ब्राह्मणेतर वृत्तपत्रे, ब्राह्मणेतर संघटना हे देखील विचारण्यात येऊ शकतात. त्यामुळे महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला वारंवार विचारला जातो. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणाल तर समाजसुधारक. समाजसुधारकावर वारंवार क्वेश्चन विचारण्यात येतात. समाजसुधारक आपल्याला सगळे महाराष्ट्राचे महत्त्वाचे प्रॉमिनंट समाजसुधारक माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर मध्ययुगीन भारतामध्ये सुलतानशाही, स्लेव डायनेस्टी, विजयनगर एम्पायर, मुघल, तुगलक, खिलजी आणि या संपूर्ण ह्याच्यामध्ये कोणते महत्त्वाचे आर्ट, कला, ग्रंथ, साहित्य किंवा वेगळं काही विशेष बाब असेल तर त्याबद्दल देखील विचारण्यात येऊ शकतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि ह्या वारंवार आपण जर रिवाईज केल्या तर आपल्याला याचा नक्कीच फायदा देखील होऊ शकतो. हिस्ट्रीमध्ये लक्षात ठेवा, फेमस पर्सनॅलिटीवर जास्त विचारण्यात येतो. म्हणजे ऑप्शनमध्ये जर फेमस पर्सनॅलिटी एखादी असेल तर शक्यतो तेच उत्तर असतं आणि परीक्षेला जाण्याआधी समाजसुधारक वाचून जाणं हे गरजेचं आहे. पुढचा टॉपिक आहे भूगोल आणि पर्यावरण. भूगोल आणि पर्यावरणामध्ये काही एक 5-6 टॉपिक आहेत. त्यामधील सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे फिजिकल जॉग्राफी. फिजिकल जॉग्राफीमध्ये जॉमॉर्फॉलॉजी, क्लायमेटॉलॉजी म्हणजे जॉमॉर्फॉलॉजी म्हणजे जे काही भूरूपे आहेत, शिखरं आहेत त्याबद्दल देखील प्रश्न विचारण्यात येतो. म्हणजे आपला भूकंप का होतो किंवा महत्त्वाच्या ज्या समुद्री लाटा का निर्माण होतात अशा पद्धतीचे विचार. क्लायमेटॉलॉजीमध्ये देखील पाऊस का पडतो तर तशा अशा पद्धतीचे बेसिक क्वेश्चन देखील विचारले जातात. तर पावसाचा जो काय आपला भारतामध्ये पाऊस कशा पद्धतीने येतो, कोणते वारे असतात की जे भारतामध्ये पाऊस पाडतात, तर अशा पद्धतीचे क्लायमेटॉलॉजीचे प्रश्न विचारण्यात येतात. नद्याबद्दल देखील प्रश्न विचारण्यात येतो. मानवी भूगोलामध्ये आता रिसेंटमध्ये वारंवार प्रश्न विचारण्यात आलेले सेटलमेंट, वसाहती. खूप वेळा वसाहतींवर प्रश्न विचारलेले. वेगवेगळ्या सेटलमेंट्स आहेत तर त्या कोणत्या पद्धतीच्या आहेत आणि त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत ते देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. खनिजांचे साठे कोणकोणत्या ठिकाणी आहेत ते देखील विचारण्यात येतात. जगाचा, महाराष्ट्राचा आणि भारताचा असे 3ही भूगोल जे आहेत त्यामधील नद्या, शिखरे, वातावरण, माती, धरणं, खनिज हे सगळं विचारण्यात येतात. म्हणजे जगाचा आणि भारताचा जो भूगोल आहे यामध्ये जगातील कोणती महत्त्वाची नदी असेल, आता मागच्या वर्षी आपल्याला माहिती असेल की अमेरिकेमधील सगळ्यात मोठी नदी कोणती, अशा पद्धतीचा प्रश्न आलेला आहे. तशाच पद्धतीने महाराष्ट्रातील नदी देखील विचारले जातात. म्हणजे पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या, पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या. भारताच्या भूगोलामध्ये देखील वेगवेगळे शिखरे विचारले जातात. एखादी शिखरांची रांग असेल किंवा
कशा पद्धतीने हिमालयन रांग तयार झाली किंवा तेथील महत्त्वाची जी शिखरे आहेत ते आपल्याला विचारण्यात नद्यांबद्दल विचारण्यात येतात. गंगा, ब्रह्मपुत्रा, सगळ्यात मोठी नदी कोणती आहे, महत्त्वाचे वाळवंट कोणते आहेत, अशा पद्धतीचा देखील प्रश्न विचारण्यात येतो. सामाजिक भूगोलामध्ये लोकसंख्येवर प्रश्न विचारण्यात येतो. सामाजिक भूगोलमध्ये लोकसंख्या म्हणजेच आपली महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे त्याबद्दल प्रश्न विचारण्यात येतो. त्यामुळे आपण रिव्हिजन करताना महाराष्ट्रावरच भर करायला हवा. त्यानंतर पर्यावरणामध्ये पर्यावरण बदल, प्रदूषण, निर्देशांक, बायोडायव्हर्सिटी अशा पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला पर्यावरणाचे जे काही 5 क्वेश्चन आहेत याबद्दलच येतात. मोस्ट ऑफ हे प्रदूषणावरच येतात. प्रदूषणाशी रिलेटेड असेल, वातावरण बदल, पर्यावरण बदल, निर्देशांक असेल, आताच मी सांगितलं एअर क्वालिटी इंडेक्स असेल, रिसेंटमध्ये कोणता आलेला असेल तर त्याबद्दल देखील प्रश्न विचारण्यात येतो. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आता पॉलिटीमधील काही महत्त्वाचे घटक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पॉलिटीमधील मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. तो आपल्याला स्किप करून चालणार नाही. मेकिंग कशा पद्धतीने आपले जे राज्यघटना आहे ती कशी तयार झाली, सायलेंट फीचर्स कोणते आहेत म्हणजे महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते आहेत, मूलभूत अधिकार, हक्क, कर्तव्य, DPSP याबद्दल प्रश्न विचारण्यात येतो. केंद्र राज्य संबंधावर प्रश्न विचारण्यात येतो. संसद, पार्लमेंट खूप जास्त प्रश्न याच्यावर येतात. आपल्याला पार्लमेंटबद्दल सगळ्या गोष्टी बेसिक डिटेल्स माहिती असणं गरजेचं आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, मंत्रिमंडळ याबद्दल प्रश्न विचारण्यात येतो. संविधानिक आणि असंवैधानिक संस्था विचारण्यात येतात. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, सबऑर्डिनेट कोर्ट याबद्दल प्रश्न विचारण्यात येतात. त्यानंतर नागरिकत्व, सिटिझनशिपवर देखील वारंवार आता रिसेंटच्या काळामध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्याबद्दल देखील माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. महत्त्वाच्या योजना, समिती, घटनादुरुस्ती, कलमे, पार्ट हे महत्त्वाचं आहे. जाता फक्त तुम्ही एक नजरेखालून घालणं गरजेचं आहे. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाचे खटले म्हणजे केशवानंद भारती खटला जो काही आता प्रॉमिनंट आहे त्याबद्दल विचारण्यात येतो. बोम्मई खटला आहे किंवा LIC ऑफ इंडिया खटला आहे. खूप सारे खटले आहेत आणि यातील प्रॉमिनंट जे 4-5 खटले आहेत जे की आपल्या मेन्सच्या सिलेबसमध्ये देखील होते मागच्या वर्षी. आता नक्कीच तो सिलेबस बदलला आहे. पण मागच्या वर्षीचे जे मेन्सच्या सिलेबसमधील महत्त्वाचे खटले आहेत ते आपण बघून घेणं गरजेचं आहे. तसेच इकॉनॉमीमध्ये खूप क्रिस्प सिलेबस आहे. त्यामध्ये दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, वेगवेगळे निर्देशांक, त्या निर्देशांकामध्ये पण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हाच निर्देशांक महत्त्वाचा आहे. नंतर MPI देखील विचारला जातो. SDG, MDG बद्दल क्वेश्चन येतात. हे आपण एक पटकन स्किप करू शकतो कारण एका दिवसामध्ये होणारी ही रिव्हिजन आहे आणि एका दिवसात काय काय होऊ शकतं एवढंच मी इथे मेन्शन केलेलं आहे. सरकारी योजना महत्त्वाच्या कोणत्या आहेत, त्याच्या तारखा कोणत्या आहेत, उद्दिष्ट, मंत्रालय, लाभार्थी या देखील आपण पाहू शकतो. त्यानंतर ज्या काही प्लॅनिंग म्हणजे पंचवार्षिक योजना आहेत, नीती आयोग आहे किंवा प्लॅनिंगचे कोणकोणते प्रकार आहेत या पद्धतीचे प्रश्न विचारण्यात येतात. महागाई असेल, महागाईच्या रिलेटेड इन्फ्लेशन, त्यानंतर बेसिक डिटेल्स यामध्ये विचारण्यात येतात. इतर काही घटना पण आहेत म्हणजे समिती असेल, आर्थिक रिलेटेड कोणती समिती स्थापन झालेली आहे का, महत्त्वाचा कोणता अर्थतज्ञ आहे का, अमर्त्य सेन असेल किंवा महत्त्वाचा नोबेल प्राप्त अर्थतज्ञ आहे का, त्यांनी कोणता महत्त्वाचा एखादा निर्देशांक एखादा वर्ड दिलेला आहे का, अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात. चालू घडामोडीशी निगडीत काही क्वेश्चन विचारतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्थशास्त्राचं ज्यावेळेस आपण क्वेश्चन टॅकल करतो त्यामध्ये इन्क्लुझिव्ह अप्रोच घेऊन जायचा असतो. म्हणजेच उत्तर जे आहे, ज्या काही प्रश्नाचं उत्तर आहे ते शक्यतो इन्क्लुझिव्ह असतो. म्हणजे ऑल ऑफ द अबो शक्यतो उत्तर म्हणू शकतो, परंतु त्यातल्या त्यात जो काही इन्क्लुझिव्ह अप्रोच आहे, जर एखाद्या वेळेस ऑल ऑफ द अबो पर्यायामध्ये नसेल, परंतु त्यातल्या त्यात जो इन्क्लुझिव्ह अप्रोच आहे तो आपण घेऊन जाणं गरजेचं आहे. त्यामुळे अर्थशास्त्राचा अभ्यास करताना याचं भान असायला हवं. त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान जो आपल्याला सगळ्यात अवघड जातो असा जो टॉपिक आहे तो म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान. पण यामधील पण मी काही क्रिस्प सिलेबस काढलेला आहे. बायोलॉजीमध्ये प्राण्यांच्या आणि वनस्पतींचे वर्गीकरण, पेशीशास्त्रज्ञ म्हणजे पेशी असतील, पेशीशी रिलेटेड काही महत्त्वाच्या संस्था असतील म्हणजे पेशीशी रिलेटेड महत्त्वाचे कन्सेप्ट्स आहेत त्या पेशी, ऊती, त्याचे शास्त्रज्ञ, DNA, RNA किंवा प्राणी, वनस्पती यांच्यावर होणारे आजार, ते आजार कोणामुळे होतात, बुरशीमुळे होतात, विषाणूमुळे होतात, जीवाणूमुळे होतात किंवा यांच्यावर काही लस आहे का, तर त्याबद्दलचे देखील प्रश्न विचारण्यात येतात. किंवा लस असेल तर ती लस कोणी शोधली अशा पद्धतीचा देखील प्रश्न विचारण्यात येतो. हाडांबद्दलचा मागच्या वर्षी 2 प्रश्न आलेले आहेत त्याबद्दल देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ग्रंथी मध्यंतरी 2023 किंवा 22च्या पेपरमध्ये खूप जास्त ग्रंथीवर असणाऱ्या त्या आधारित क्वेश्चनचा खूप मोठा इश्यू झाला होता. त्यामुळे ग्रंथी त्यावर देखील क्वेश्चन विचारण्यात येतात. त्यानंतर रक्ताभिसरण संस्था, उत्सर्जन संस्था असेल, श्वसन संस्था असेल याबद्दल देखील प्रश्न विचारण्यात येतात. त्यानंतर फिजिक्स
फिजिक्समध्ये गुरुत्वाकर्षण, साऊंड, लाईट, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज, बर्नॉली इक्वेशन, त्याचे वापर किंवा या सर्व गोष्टींवर आधारित प्रॉब्लेम्स आपल्याला वाचून जाणं गरजेचं आहे. कारण यावरच खूप वेळा प्रश्न विचारण्यात येतो. लक्षात घ्या, गुरुत्वाकर्षणावर प्रश्न आलेले आहेत. त्याचे प्रॉब्लेम सोडवायला देखील विचारले जातात. केमिस्ट्रीमध्ये देखील केमिस्ट्रीचा पार्ट सोपा असतो, परंतु जर त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स आले तर आपल्याला अवघड जाऊ शकतात. केमिस्ट्रीच्या बेसिकमध्ये ॲटम्स असतील, आयसोटोप्स असतील किंवा ॲटम्सच्या रिलेटेड महत्त्वाचे सायंटिस्ट असतील, तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मेटॅलर्जी म्हणजे मेटल्स आहेत, त्यांचं एक्स्ट्रॅक्शन कोणत्या पद्धतीने करता येतात, म्हणजे वेगवेगळे खनिज असेल. मागच्या वर्षी सोने आणि चांदी यांना ज्यावेळेस आपण एक्स्ट्रॅक्शन करतो त्यावेळेस कोणत्या पद्धतीने करतो ह्या पद्धतीचा प्रश्न आलेला आहे. केमिकल रिॲक्शन विचारण्यात येतात, की महत्त्वाचे कोणत्या रासायनिक अभिक्रिया आहेत, रासायनिक अभिक्रियेचा प्रकार कोणता आहे हे पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येतात. फर्टिलायझर, खतामध्ये कोणतं कंपोनंट असतो त्या पद्धतीचे प्रश्न विचारतात. वेगवेगळे महत्त्वाचे क्षार, सॉल्ट्स आहेत, तर ते क्षार आहेत, ते क्षारांचा वापर कुठे कुठे होतो, अशा पद्धतीचे देखील प्रश्न विचारतात. प्रॉब्लेम्स जर आले तर ते मोलॅरिटी, नॉर्मॅलिटी, मोल फ्रॅक्शन, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आणि पीएच अशा पद्धतीचे प्रॉब्लेम्स आपल्याला केमिस्ट्रीमध्ये विचारण्यात येऊ शकतात. त्यामुळे आपल्याला या संपूर्ण ज्या काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत हे विज्ञान तंत्रज्ञानामध्ये मी कव्हर केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, मी अतिशय मध्ये एकदम थोडक्यामध्ये मी तुम्हाला सगळ्या टॉपिकबद्दल सांगितलेलं आहे. तुम्ही जाता जाता म्हणजे मी काही जो शेड्यूल दिलेला आहे त्या शेड्यूलनुसार जर तुम्ही आत्ता जो टॉपिक सांगितलेत एवढ्याच टॉपिकची फक्त रिव्हिजन केली तर तुम्हाला खूप जास्त पद्धतीने रिटर्न मिळू शकतं. त्यामुळे या प्लॅनिंगचा नक्कीच वापर करा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आणि यानंतर आपण पेपर झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण अशाच पद्धतीने भेटणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या MPSC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.